मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सिंधुदुर्ग DCC बँक भरती 2025 या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अर्ज भरण्या अगोदर आपल्याला या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं असणार आहे. तर त्या टॉपिक वरती आपण आपल्या चॅनल वरती एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघायला विसरू नका. या पदभरतीविषयी आणि या पदभरतीचा संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 30/9/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही सादर करू शकता. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. या वेबसाईटला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. तर बघा, पुढील माहिती देण्या अगोदर अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. जर या पदभरतीच्या तुम्हाला नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. यामध्ये संपूर्ण जो अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो, यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, मराठी भाषा, त्यानंतर जीके, जीएस, करंट अफेअर, त्यानंतर पुढे गणित बुद्धिमत्ता हा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. याच्यानुसार अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय. यामध्ये 1-2 प्रश्नपत्रिका नव्हे तर टोटल मागील आपल्याला 85 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, आता 75 होते, आता लेटेस्ट पुणे त्याचसोबत गोंदिया जिल्ह्याचे पेपर झाले. आता आपल्याकडे 85 ते 90 प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत. तर या सर्व शिफ्टच्या क्वेश्चन पेपर सोबत आपण या सर्व विषयांच्या सेपरेट IMP प्रश्नासोबत नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मराठी, गणित बुद्धिमत्ता, IMP, जीके, चालू घडामोडी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व विषयांचे IMP प्रश्न तुम्हाला भेटतील. प्लस तुम्हाला 85 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील. तर यांचं सर्व जे स्टडी मटेरियल आहे हे PDF स्वरूपामध्ये WhatsApp वरती आपण उपलब्ध करून देतोय 229 रुपीज मध्ये. जर पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करून याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जर तुम्हाला डेमो बघायचा असेल, आपल्याला काय काय भेटणार आहे, कशा प्रकारचं स्टडी मटेरियल आहे, तर या व्हिडिओच्या शेवटी थोडीशी व्हिडिओ क्लिप मी जोडून देईल, तिथून तुम्ही तो डेमो संपूर्ण बघू शकता. अदरवाईज घ्यायचं असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल WhatsApp वरती तुम्हाला सेंड केलं जाईल. तर बघा, आता पुढे आपण फॉर्म भरायला सुरुवात करत आहोत मित्रांनो. अशा प्रकारचं आपल्याला पेज ओपन होऊन येईल. इथे बेसिक इन्फो टाकायचे. सर्वप्रथम आपलं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय. त्यानंतर आपलं स्वतःचं आपल्याला तेच नाव पुन्हा कन्फर्म करायचंय. मधलं नाव टाकायचं, तेच नाव पुन्हा कन्फर्म करायचंय. शेवटचं नाव टाकायचं म्हणजे आडनाव, आणि तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय, आपल्याला कन्फर्म करायचंय. त्यानंतर हे दोनदा आपण पहिलं, मधलं आणि आडनाव टाकून घेतल्यानंतर पूर्ण नाव ऑटोमॅटिकली इथं खाली येऊन जाईल. ते चेक करून घ्यायचं बरोबर आहे की नाही. त्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. एक ईमेल आयडी टाकायचा आहे आणि तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचा आहे. मात्र इथे ईमेल आयडी टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या, जसं की उदाहरणार्थ तुमचा जो पण युजर नेम असेल, आता युजर नेम म्हणजे @च्या पुढचं जे नाव असतं ते युजर नेम. जसं की ajay@gmail.com आहे तुमचा ईमेल आयडी. तर उदाहरणार्थ सांगत ते इथं अजय टाकायचं, त्यानंतर इथं @ आहे. इथं डोमेन सिलेक्ट करायचं gmail.com. त्यानंतर खाली टाकायच्या वेळेस पूर्ण टाकायचं ajay@gmail.com. वरती फक्त युजर नेम @ असतं आणि gmail.com देखील आपल्याला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे जसे तसा बघून टाईप करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला एक लाईव्ह फोटो आपल्याला कॅप्चर करून अपलोड करायचा आहे. एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. खाली आपल्याला इथे एक सिग्नेचर अपलोड करायची, ठीक आहे. तर आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईलचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करून आपण इथे फोटो अपलोड करून घेणार. लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करून आपण डायरेक्टली आपला कॅमेराचा अलाव ॲक्सेस देऊ शकतो. अशा प्रकारचं येऊन जाईल. इथं अलावरती क्लिक करून आपला कॅमेरा चालू होऊन जाईल. इथे डायरेक्टली क्लिक करू शकता आणि आपण आपला लाईव्ह फोटो इथे अपलोड करू शकता. अदरवाईज अजून एक ऑप्शन आहे बघा मित्रांनो, अजून दुसरा ऑप्शन कोणता आहे, इथं QR कोड दिलेला आहे. क्लिक हिअर टू स्कॅनचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा QR कोड ओपन होऊन येईल. याला स्कॅन करायचा आहे. एक लिंक ओपन होऊन येईल ऑटोमॅटिकली. ती लिंक ओपन झाल्यानंतर आपला मोबाईल मधून जर केली तर मोबाईलचा कॅमेरा चालू होऊन जाईल. त्यानंतर डायरेक्टली फक्त आपल्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्यानं फोटो क्लिक करायचा आहे आणि तो ऑटोमॅटिकली इथं अपलोड होऊन येईल, ठीक आहे. बाकी जर म्हटलं ते सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सिग्नेचर आपल्याला कोऱ्या कागदावरती सिग्नेचर करायचे आणि तिचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. हे सर्व अपलोड केल्यानंतर इथं आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, दोन्ही चेकबॉक्स टिक मार्क करायचे आणि नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे आपल्याला कॅटेगरी फक्त जनरलच असणार आहे मित्रांनो, कारण या सर्व जागा ओपन मधून भरल्या जातात मित्रांनो. ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क पडतील त्याचं तिथे सिलेक्शन केलं जातं. पुढे बघा डिसेबली आपल्याला विचारले मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचा अपंगत्व असेल त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही सिंधुदुर्गचे रहिवासी आहात का, तर इथे आपल्याला येस वरती क्लिक करावं लागणार आहे, कारण ही जी जागा आहे किंवा ही पद भरते फक्त सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठीच असणार आहे मित्रांनो. पुढे बघा आपल्याला इथं सर्टिफिकेट त्याचं असणं गरजेचं असणार आहे. डोमेसाइल सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तर आपल्याकडे कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो, नसेल तर काढून घ्या. ठीक आहे. 8 दिवसात डोमेसाइल सर्टिफिकेट येऊन जातं, त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा. इथे येस वरती क्लिक करायचंय. अदरवाईज आता लगेच तुम्हाला सर्टिफिकेट नंबर किंवा सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार नाही, काळजी करू नका. ठीक आहे. तर फक्त आता सध्या येस करा. ठीक आहे. इथं आपल्याला येस वरती क्लिक करायचं, इथं आपल्याला येस वरती क्लिक करायचंय. हे कंपल्सरी आपल्याला येस वरती क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर याचं सर्टिफिकेट देखील आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला आपला जो पण धर्म आहे तो आपल्याला सिलेक्ट करायसाठी ऑप्शन आलाय. मायनॉरिटी कॅटेगरी किंवा कम्युनिटीमध्ये तुमचा समावेश असेल तर येस करा, अदरवाईज नाही. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट असणार आहे. त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे की नाही असं विचारलं आहे मित्रांनो, तर येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. येस वरती क्लिक केलं तर इथं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे फक्त आपल्याला. त्यानंतर खाली आपल्याला पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. आल्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला एक्झामिनेशन सेंटर विचारल्यानंतर ठीक आहे, तर 3 एक्झामिनेशन सेंटर तुम्ही इथं निवडू शकता मित्रांनो. तर 5च आपल्याला ऑप्शन आहेत मित्रांनो, त्यापैकीच 3 निवडावं लागणार आहेत. त्यानंतर जन्म तारीख आपल्याला इथं टाकायची मित्रांनो. जी पण जन्मतारीख असेल ते तुम्ही इथं डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये इथं निवडू शकता. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये बघा, तर अशा प्रकारचे आपल्याला जन्मतारीख निवडण्याचा ऑप्शन आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले आपण जुळे भावंड आहात का नाही, ते अगोदर मेल फिमेल सिलेक्ट करायचे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही जुळे भावंड आहात का. जर तुम्ही जुळे भावंड असाल तर येस करायचं. त्या जुळ्या भावंडाचं नाव टाकायचं, ते मेल आहे की फिमेल आहे ते तुम्हाला टाकायचंय. जर जुळे भावंड नसेल तर नो वरती क्लिक करायचंय. मॅरिड अनमॅरिडचा ऑप्शन आहे. मॅरिड असेल तर मॅरिड करा, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा. मॅरिड येस वरती क्लिक केलं तर तुमचं जो पण नवरा किंवा बायको असेल त्याचं नाव इथे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. अनमॅरिड केलं तर ते ऑप्शन ऑटोमॅटिकली हाईड होऊन जाईल. त्यानंतर इथे वडिलांचं नाव टाका, आईचं नाव टाका, खाली यायचंय ऍड्रेस लाईन 1, 2, 3 अशा प्रकारचं ऑप्शन दिलेलं आहे. तर ऍड्रेस लाईन 1 वरती तुम्ही आधार कार्डवरती जसा संपूर्ण पत्ता असतो तसा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. खाली आपल्या गावाचं नाव टाकायचंय. ऍड्रेस लाईन 3 यावरती काहीच टाकायची गरज नाही. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपलं राज्य इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे मित्रांनो. जिल्ह्याचं नाव टाकायचं सिंधुदुर्ग. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य इथं निवडायचं आहे. पिनकोड टाकायचा आहे. वरती जो ऍड्रेस आपण दिलेला असतो तो सध्याचा राहण्याचा पत्ता असतो आणि खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता असतो. दोन्ही सेम असेल तर आपल्याला इथं सेम ॲज इथं आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करायचा आहे. वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होऊन येईल. ठीक आहे. तर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर जीएसटीचं ऑप्शन येते मित्रांनो. इथं आपल्याला परमनंट ऍड्रेस इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं अकाउंट विषयी माहिती दिलेली आहे. बँक डिटेल इथं माहिती टाकायची आहे. इथं आपल्याला सर्वप्रथम आपल्या बँक पासबुक वरती जसं नाव आहे ते नाव टाकायचं. त्यानंतर ब्रांच नेम, आपली ब्रांच नेम बँकेचं जे पण नाव असेल आणि जे ठिकाण असेल ते टाकायचं. जसं की तुमचं स्टेट बँकमध्ये खातं असेल, बँक ऑफ बडोदामध्ये खातं असेल, जसं की बँक ऑफ बडोदा आणि पुढे आपल्याला कोणत्या ठिकाणी आहे, जसं की सिंधुदुर्ग याच ठिकाणी असेल तर सिंधुदुर्ग तुम्हाला पुढे नाव टाकायचं. त्यानंतर पुढे आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे पुन्हा टाकायचा आहे. अकाउंट टाईप सेव्हिंग करंट जे पण असेल ते टाकायचं आहे. आयएफसी कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा MICR जो नंबर दिलेला आहे तो देखील इथे टाकणं गरजेचं असणार आहे. टोटल पेमेंट बघा किती आहे मित्रांनो, 1770 एवढं पेमेंट असणार आहे मित्रांनो. ही सर्व माहिती तुम्हाला टाकून इथे व्हॅलिडेट युअर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट डिटेल वरती क्लिक केल्यानंतर सर्व माहिती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर इथे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर पटकन ही सर्व माहिती टाकून मी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करतो. त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची देखील माहिती टाकू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला काय महत्त्वाची माहिती विचारली जी की पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम माहिती कशी टाकायची. आता तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते कशामधून झालेलं आहे त्याच्याबद्दल माहिती विचारली. कोर्स झाला असेल तर ऑदर सिलेक्ट करू शकता. अदरवाईज याच्यामध्ये तुमचा कोर्स झाला असेल किंवा तुमचं फक्त आर्टमधून झालं असेल ग्रॅज्युएशन तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. पासिंग डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये आपल्या मार्क्सवरती पासिंग डेट वगैरे इथं मेन्शन केलेली असते. बघून व्यवस्थित तुम्हाला इथं टाईप करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पर्सेंटेज किती पडले ते तुम्हाला टाकायचे. तर त्यानंतर इथं आपल्याला क्लास फर्स्ट, सेकंड आणि पास क्लास आहेत जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करणार.
पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर याच स्वरूपामध्ये माहिती टाकायची आहे. पुढे आपल्याला बघा विचारलेलं आहे मित्रांनो, आता इथं जर म्हटलं तर बघा 10वीच्या वेळेस जर म्हटलं तर मराठी सब्जेक्ट सोबत तुम्ही 10वी पास केलेली आहे का असं विचारलंय मित्रांनो. येस वरती तुम्ही सिलेक्ट करू शकता, अदरवाईज नसेल तर तुम्हाला इथं नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर MSCIT याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली किंवा तुम्हाला एखादा कम्प्युटरचा IT सब्जेक्ट होता का त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला ग्रॅज्युएशन याच्या वेळेस IT सब्जेक्ट होता. इथं बघा वरती जर म्हटलं तर इथं आपल्याला आधी विचारले तुमचं इथं MSCIT झाला आहे किंवा कम्प्युटरचं एखादा IT सर्टिफिकेट आहे का असं विचारलंय. गव्हर्नमेंटच्या ज्या पण एक्झाम असतात त्याच्या संदर्भात ते विचारले आणि खाली जर म्हटलं तर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होत्या वेळेस तुम्ही कम्प्युटर म्हणजेच IT सब्जेक्ट घेतला होता का असं आपल्याला खाली विचारले असेल तर अदरवाईज येस नो तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे बघा बॅचलर आणि मास्टर डिग्री विषयी तर याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का असं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आता इथं बघा इथं लॉ विषयी इथं माहिती विचारली. ठीक आहे. बॅचलर किंवा मास्टर डिग्री जर तुम्ही लॉ मधून कंप्लीट केली असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे. त्यानंतर जर पुढे जर म्हटलं तर एक्सपिरियन्स विषयी इथं माहिती विचारली. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा कामाचा अनुभव असेल तर तुम्ही इथं मेन्शन करू शकता. तुम्ही जॉईन कधी झाला, तुमचं कामाचं नाव कामाचं काय नाव होतं, पदाचं काय नाव होतं, केव्हापासून तर केव्हापर्यंत तुम्ही काम केलेलं आहे, नेचर काय होतं त्याच्याबद्दल तुम्हाला विचारले. रिझन तुम्ही का सोडलं, काम का सोडलं याच्याबद्दल माहिती विचारली. ठीक आहे. पुढे आपल्याला कोणकोणत्या भाषा लिहिता वाचता आणि बोलता येतात हे आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्हाला जे पण भाषा लिहिता वाचता बोलता येत असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. जसं की मराठी येते, हिंदी येते, ते हिंदी देखील तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. इंग्लिश येत असेल तर इंग्लिश देखील तुम्ही लिहिता वाचता बोलता हे चेकबॉक्स टिक मार्क करू शकता या स्वरूपामध्ये. ही सर्व माहिती टाकून तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन यावरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा पुढील पेज आपल्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. जो पण अर्ज भरलाय तो संपूर्ण अर्ज तुमच्याकडे अशा प्रकारचा इथं ओपन होऊन येईल. तर तुम्हाला डायरेक्टली खाली यायचे. खाली आल्यानंतर बघा तर मी डायरेक्टली हे पेज खाली घेतो. खाली आल्यानंतर बाकीची सर्व माहिती दिसेल. इथं डिस्क्लेरेशन दिलेलं आहे, आय एग्रीचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. ही माहिती बरोबर टाकलेली आहे की नाही ती तुम्ही चेक करून घ्यायची. अदरवाईज एकदा तुम्ही सबमिट केलं किंवा कंप्लीट रजिस्ट्रेशन केलं तर ही माहिती तुम्ही एडिट करू शकत नाही. त्यामुळे आत्ताच काही चुकलं असेल तर बॅकला जाऊन माहिती एडिट करू शकता, चेंज करू शकता. बरोबर असेल तर डायरेक्टली कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, कंटिन्यूचं ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आता जर म्हटलं तर तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचं आहे, अंगठ्याचा ठसा अपलोड करायचा आहे. त्यानंतर हँड राईट डिस्क्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे कुठून भेटेल आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तर ते देखील कुठं आहे ते देखील तुम्हाला सांगून देतो. तर बघा आपल्याला हँड राईट डिस्क्लेरेशन याच्यामध्ये देखील भेटून जाईल. थोडंसं वरती आलं तर बघा आपल्याला त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आपण जो जाहिरातीचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये देखील सांगितलेलं आहे. तर हे काय आहे मित्रांनो, आपल्याला इथून ते इथपर्यंत एका सफेद कागदावरती किंवा कोऱ्या कागदावरती आपल्या स्वतःच्या हाताने इथे लिहून द्यायचंय. आई टाकायचं, त्यानंतर स्वतःचं नाव टाकायचं आणि पूर्ण आईच्या आई जसं तसंच आपल्याला लिहायचं, त्याचा फोटो काढायचा आणि तो आपल्याला तिथं अपलोड करायचा असतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं हँड रायटिंग डिस्क्लेरेशन, हे तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटचं PDF देखील तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो, कंपल्सरी आहे. इथं बहुतेक एक्झामसाठी ते नसतं, परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यासाठीच पदभरती असणार आहे. त्याच्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करणं कंपल्सरी ठेवलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथं कॅप्चा आहे जसा तोच टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पटकन हे मी अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करतो. तर बघा सर्व इथं मी अपलोड करून इथं सेव्ह अँड नेक्स्ट वरती आता क्लिक केलेलं आहे. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती मी क्लिक करणार. त्यानंतर आता फक्त आता आपल्याला पेमेंट करायचं, बाकी संपूर्ण जे आहे ते झालेलं आहे. जर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले ते देखील बघू शकता, टोटल फी किती आहे ते देखील तुम्ही इथे चेक करू शकता. आता हा कॅप्चा टाकायचा, सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं. फी तुम्हाला पेड करायची आणि फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. जर ऍप्लिकेशनची प्रिंट घेते वेळेस कोणत्या प्रकारची अडचण आली तर तुम्हाला जी सर्वप्रथम वेबसाईट दिली होती तीच ओपन करायची. लॉगिन ID पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती ईमेल ID वरती सेंड केलेला असतो, तो टाकून तुम्हाला लॉगिन व्हायचं आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे. संपूर्ण जी अर्जाची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगून घेतलेली आहे. इथून देखील तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट इथं घेऊ शकता. तर अशा प्रकारचा संपूर्ण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर बघा आता हा व्हिडिओ संपूर्ण मी पूर्ण करून घेतलेला आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदा नोट्स आपण ज्या देतोय त्याचा मी डेमो तुम्हाला दाखवून घेतो, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत होतो व्हिडिओमध्ये. तर बघा हा तो डेमो असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर
बँकिंग सहकार झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, मराठीचे त्याच्यासोबत मराठीचे IMP GK प्रश्न झालं. मागील प्रश्नपत्रिकांचे नोट्स आहेत मित्रांनो, जे की तुम्ही इथे बघू शकता. बुद्धिमत्ता झालं, गणित झालं, DCC बँक भरतीच्या सर्व मागील प्रश्नपत्रिका. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला MCQ टाईप या प्रश्नपत्रिका असणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तर वगैरे तुम्हाला दिलेली आहेत. ज्या प्रश्नपत्रिका ज्या असणार आहेत त्याच्यामध्ये देखील उत्तरं दिलेली आहेत. याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे आता मागे जे पेपर झाले त्या सर्व जे पेपर आहेत तर ते सर्व भेटून जातील आणि सर्व शिफ्टचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जेवढे पण पेपर आहे सर्व शिफ्टचे तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. एक दोन नव्हे तर आपल्याला 80 ते 90 प्रश्नपत्रिका भेटून जातील. ठीक आहे. तर या सर्व मिळवण्यासाठी सांगितलेल्या नंबरवरती पेमेंट करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा. 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी देऊन घेतलेली आहे. तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.